नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीत सिडको विभागातून बाळकृष्ण शिरसाट यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। ही निवडणूक मनपा मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात पार पडली आहे। सभापती पदासाठी दाखल झालेल्या अर्जांमध्ये बाळकृष्ण शिरसाट यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची निवड निश्चित झाली आहे। विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी तथा विभागीय अप्पर आयुक्त अजय मोरे यांनी अधिकृत घोषणा केली आहे। सिडको प्रभाग समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण शिरसाट यांची बिनविरोध निवड झाली आहे। त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। बाळकृष्ण शिरसाट हे संघटनात्मक कामात सक्रिय, जनसंपर्क मजबूत आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात। त्यांच्या निवडीमुळे सिडको भागातील विकास कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। निवड झाल्यानंतर महापौर हिम गौरी आहेरडके, उपमहापौर विलास शिंदे तसेच मनपातील पदाधिकारी व नगरसेवकांनी शिरसाट यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। तिन्ही आमदारांच्या नेतृत्वात ही निवडणूक पार पडली आणि यांनी सर्वांनीच माझ्यावरती जो विश्वास दाखवला, नक्कीच तो येणाऱ्या काळामध्ये मी तो विश्वास सार्थ ठरवेल आणि ज्या नवीन नाशिकच्या वेगवेगळ्या समस्या आहेत, त्या नवीन नाशिकच्या सर्व मध्यमवर्गीय नागरिक या ठिकाणी राहतात। निश्चित येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी जे जे चांगले निर्णय असेल ते घेण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेल आणि खास करून मी नवीन नाशिकच्या सर्व नागरिकांना एकच संदेश देतो की येणाऱ्या काळामध्ये पाणी प्रश्न हा गंभीर समस्या आहे, त्याच्यावरती सर्वप्रथम कामाला सुरुवात करेल। स्वच्छता मोहीम असेल, आरोग्याचे विषय असेल, याला प्राधान्य देऊन नवीन नाशिकला नक्कीच न्याय द्यायचा प्रयत्न करेल। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।